DY पाटील कॉलेजमधून बोलते. हां, तुम्ही स्कॉलरशिपसाठी अप्लाय केलेलात का? तर मग तुमचं फॉर्म 12वीला हो. अच्छा, मग तुम्हाला 11th ला किती पर्सेंट होते? रिझल्ट लागलं का 11th चं? अजून परीक्षा नाही झाली. अच्छा, ओके ओके. कारण मी बोलत होते की कारण आमच्या इथे एक फिनोलेक्स. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही शूट करत आहोत प्रँक कॉल, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचा प्रँक कॉल करणार आहोत. तर ते तुम्ही बघा. आणि माझे फ्रेंड्स पण आहेत दोघी, त्या येणार आहेत आता प्रँक कॉल करण्यासाठी. आणि मी सार्थक आणि हा सुयोग पण आहे, म्हणजे कॅमेरामॅन. तो बघा दिसला तुम्हाला. आम्ही ठिकाणी 5 जणांनी हा शूट केलेला आहे आणि बाकीची गँग नाही आली, त्यामुळे आम्ही शूट करून मोकळा झालेला आहे. तर लास्टपर्यंत बघा. आज आम्ही तुम्हाला दुःखाची बातमी सांगत आहोत. तर कसं काय विषय झाला सांगतो तुम्हाला. प्रत्येकाला आनंदी अश्रू होते, पण आमचे गेलेत ते. कारण आम्ही जेव्हा कॉलेजला पाऊल टाकलेलं तेव्हा ये गो ये महिना गाणं वाजला. आणि नंतर जेव्हा कॉलेजच्या बाहेर आलेलं तेव्हा कुठलं तरी डिस्को बिस्को डान्सचा गाणं वाजला. त्यांनी कळालं की आमची फ्रेशर्स पार्टी नाही आज आणि बाकीच्यांची आहे. सगळ्यांची फ्रेशर्स पार्टी, पण आमची फ्रेशर्स पार्टी आमची सोडली. ओनली केमिकल डिपार्टमेंट. आता ह्याच्या पुढे आम्ही काय बोलू शकत नाही. ज्या पोरांनी मजा केली नाही, सार्थक टाकळे वगैरे, ती तुम्हाला त्यांची मजा दाखवीनच मी तुम्हाला पुढच्या. म्हणजे हाय माझ्याकडे ते सगळं, ते मी तुम्हाला दाखवतो हकीकत. त्याने आम्हाला इतकी चिडवले ना भावानी. आणि आज आमचा प्लॅनिंग वेगळा होता. सीएन मुळे आमच्या प्लॅनिंगचे पूर्ण वाट. भावाला ब्लॉक करायला. हे कसं गरिबांचं इथं काम नाही. हे केमिकल वाले कसे सोड हे केमिकल वाले गरीब आहेत. आणि यांचा फ्रेशर झाली ना अशा प्रकारे, पण आमची सगळ्यांची जॉबची गॅरंटी आहे. फ्रेशर आता काय करणार माहिती आहे, पोरी एक नंबर नटून. गॉगल फक्त जरा डार्क घालणार आहे, म्हणजे नजर दिसली नाही पाहिजे. बरोबर बोलतोय आमची ती. अरे भावाची रिव्ह्यू, भावाने मला काल ॲप्रन दिलं होतं. भाऊ तू पण आमच्या डिपार्टमेंट 4 शब्द बोल. 4 शब्द फक्त 4 शब्द. डिपार्टमेंटसाठी मला 4 शब्द द्यायचे आहेत. काय तुमचा डिपार्टमेंट एकदम गरिबीच आहे. तर गाईच, आत्ता आलो मी आमच्या मेन लोकेशनला. तर तुम्हाला दाखवतोय आमची मेन लोकेशन काय, आपला गार्डन कॉलेजचा. तिथं आलो जरा आम्ही 3 जण आलोय. बाकीचे पब्लिक पण येत आहेत. तर आज काहीतरी नवीन शूट करू आपण. थांब सार्थक. तर काय नवीन पत्र के अरे मागाशी मागाशी आलो होतो. अरे मी काय कतरो के बस कतरो के मम्मी घे आता. फिरव ना, फिरव. आपण बघत आहोत यश पडलेला आहे. वा बदला मी घेणार. मग व्हिडिओ आले. तर गाईज, आता आम्ही शूट करत आहोत प्रँक कॉल. एक हाय, म्हणजे हायत पोरं, त्यांच्यावर करणार आहोत. म्हणजे तर गाईज, आता आम्ही कॉल केलेला आहे. तर कॉल बघू शकता. आणि आमच्या 2 मेंबर आहेत, ती बघा, ही एक आणि ही एक. तर आमच्या कॉल स्पीकिंगला ह्याच बोलणार आहेत. बघा तुम्ही. सुरुवात कर रे. कॉल केलेली, केमिकल इंजिनिअरिंग करते. उचललं तर बरं. विचारा तुझं नाव काय तर. हॅलो. तुझं नाव विनायक आहे ना? इनायत. हॅलो, तुझं नाव इनायत आहे ना? तू फिनोलेक्सला आहेस का? तू फिनोलेक्स कॉलेजला आहेस का? मी पण तिथेच आहे, केमिकलला. साक्षी माझं नाव आहे, साक्षी. मला भेटलं कॉलेजमधूनच. तू NSS मध्ये आहेस का? तू NSS मध्ये आहेस ना? मला कॉलेजमधूनच तुझा नंबर भेटलं. मग व्हॉलीबॉलमध्ये आहेस का? कारण मी ते कॉलेजच्या लिस्टमधून तुझा मी नंबर घेतलं. चांगला खेळतोस तू. हां, मला म्हणजे तू जे खेळत होता ना ते मला खूप आवडलं. मी तुला बघितलं, तू खूप छान खेळतोस. मला तू आवडलास खूप. मला तू खूप आवडलास. तू खूप छान खेळतोस.
काहीच फुल धमाल, फुल एक नंबर बोलीचा एक नंबर. आवडली चांगली बोलली. तुझीच व्हिडिओ आवडली. नाही आधी एक नंबर बोलली. मला आवडली. ही नाही येत. तिसरा आम्हाला पण खूप येतं. हॅलो 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 प्रतीक बोलतोय का? हां अच्छा ओके. तुम्ही आता 12वीला ॲडमिशन घेणार आहात का? 12वीला हो. अच्छा मग तुम्हाला 11th ला किती पर्सेंट होते? रिझल्ट लागलं का 11th? अजून परीक्षा नाही झाली. अच्छा तर मग तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असलं तर घेऊ शकता 12thला, कारण मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री हे आम्ही सब्जेक्ट शिकवतो. जर तुम्हाला अजून इंग्लिश वगैरे अजून त्याच्यामध्ये पाहिजे असेल तर ते पण आम्ही तुम्हाला शिकवू शकतो. आणि 100% आमचा रिझल्ट आहे आमच्या क्लासचं. तुम्हाला हवं तर आम्ही त्याचे डिटेल्स वगैरे तुमच्या नंबरवरती पाठवू. हाच नंबर आहे का तुमचा व्हॉट्सअपचा? आणि फीज वगैरे पण तुम्हाला आम्ही कमी करून देऊ शकतो. क्लासेस कुठे असतात? लोणेरे माणगावमध्ये. लोणेरे. हां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ना ते बाटू कॉलेज माहिती आहे तुम्हाला? हो माहिती. हां मग त्याच्या थोडंसं म्हणजे त्याच्याकडे जाताना तिथे एक म्हणजे क्लासेस आहे आमचं. आम्ही तुम्हाला लोकेशन वगैरे सर्व सेंड करू. फी 10 लाख रुपये. घेणार आहात का ॲडमिशन? नाही कारण तुमची आता एक्झाम झाल्यानंतर मग तुम्हाला लगेच सुट्टी पडणार. अरे कॉल ठेव अच्छा ओके नंतर सांग. ठीक आहे तुम्ही कन्फर्म करून मला सांगा. कटच केलं त्यांनी. अगो बाई तिथे पप्पा लय जवळ आहे. मी का बोललो मला आता धरलं तर मी त्याला कॉल करतो. तर नंतर सांगता प्रतिला गाईस दुसरा प्रँक होत आहे माझ्या मित्रावरच. तर बघा आता सुरुवात होईल. कर सासू कॉल कर. ही मेरी बाई हॅलो मी गाडगे मॅम बोलते. DY पाटील कॉलेजमधून बोलते. हां तुम्ही स्कॉलरशिपसाठी अप्लाय केलेलात का? तर मग तुमचं फॉर्म अजून सबमिट झालेलं नाही आहे. अच्छा मॅडम ते एक प्रॉब्लेम झाला ते इन्कम सर्टिफिकेट आहे ना हां सबमिट नाही केलं त्याच्यामुळे थोडं राहिलं. अच्छा ओके मग ते कधी सबमिट करणार? कारण तुम्ही जर तुमचं इन्कम सर्टिफिकेट जर सबमिट केलं नाहीत ना तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार नाही. आणि जर स्कॉलरशिप भेटली नाही तर मग तुम्हाला पूर्ण कॉलेजला तुम्हाला तुमची फी सबमिट करायला लागेल. तर पूर्ण तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म पूर्ण भरा तर त्याशिवाय तुम्हाला तुमची स्कॉलरशिप भेटणार नाही. चालेल मी आज सरांना भेटतो होत्या आज. कधीपर्यंत भराल मग? कारण लास्ट डेट उद्याची आहे. हां तर लवकरात लवकर भरा आणि माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा. हां तर गाईज आत्ताच आमचा व्लॉग शूट झालेला आहे आणि आम्ही सगळे 1 2 3 4 5 आणि यांनी खूप हेल्प केली आम्हाला. तर असेच आम्हाला हेल्प करा आणि आम्हाला सपोर्ट करा. तर आता आम्ही जातोय कॉलेजला. तर तुम्हाला व्लॉग आवडला ना तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा सगळं करा. तर